महाराष्ट्रात देवीचं एकच जागृत देवस्थान आहे, किचन मोठ्या बसली देवी. त्या देवीनं जेवढे भक्ताचे हाल केले तेवढे कोणीच केले नाही. त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्त इतका नालायक आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची सगळ्या देवी आता ऐकायच्या आणि अभंगात घुसायचं. फक्त अभंग आहे कुठ, अभंगाला सुरुवात. आता बारीक आहे का. पुन्हा एकदा पहिलं कौतुक या प्रस्थानचं, ताराबाई भजनी मंडळ, सगळ्या मंडळाचं, सभासदांचं, नगरसेवकांचे चिरंजीव, स्वतः नगरसेवक, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोला. ओपन घ्या, महिन्याला घ्या, श्वाद घ्या, ओढणी घ्या, गाऊन घ्या, पंजाबी घ्या, बरमुडा घ्या, जीन घ्या. मूळ काय? जीन घ्या, बरमुडा घ्या, गाऊन घ्या, ओढणी घ्या, पंजाबी घ्या, बनियन घ्या, टी शर्ट घ्या, अंडरपॅन्ट घ्या, टॉवेल घ्या, गाऊन घ्या, ओढणी घ्या. मूळ कापूस. बस, मूळ कापूस. फायनल बर का. मूळ कापूस. कापूस. मूळ कापूस. सगळ्या कापडाचं मूळ कापूस. चला महिला मंडळ, गळ्यातलं घ्या. महिला मंडळ ऐका, गळ्यातलं घ्या, गळ्यातलं घ्या, कानातलं घ्या, पायातलं घ्या, हातातलं घ्या. दागिन्याचं मूळ बस, फिट बसलं. कापडाचं मूळ कापूस, दागिन्याचं मूळ सोनं. गाढव घ्या, कुत्रा घ्या, म्हैस घ्या, रेडा घ्या, डुक्कर घ्या, शेळी घ्या, बोकड घ्या, कोंबडी घ्या, कोंबडी घ्या, शेळी घ्या. सगळ्या प्राण्यांचं मूळ ब्रह्म. आता चला माग. कापडाचं मूळ कापूस, दागिन्याचं मूळ सोनं, जगाचं मूळ ब्रह्म. मग देवीचं मूळ आयती माया शक्ती विठ्ठल रुक्मिणी. आणि देवाचं मूळ प्रब्रह्मलिंगम बजे पांडुरंग. म्हणजे पांडुरंग हा झाला देवाचं मूळ आणि रुक्मिणी झाली देवीचं मूळ. मग सगळ्या देव्या रुक्मिणी आणि सगळ्या देव्या रुक्मिणी आणि सगळे देव. फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिलं का अभंग काढला. चला. कापड कापूस, दागिने सोनं, देव पांडुरंग, रुक्मिणी देवी. आता ही जी देवी आहे तुम्ही बसवली, हिचा जो यज्ञ आहे, ही देवी कोण आहे? सुरुवात ऐका. देवी ऐका कोण आहे? हिचा नवरा नंगाट आहे. हे घरच नंगाट आहे. बाप एकपट, पोऱ्या दुप्पट. हिचा आणि हिचा नवरा आहे भगवान शंकर. हिचा पोरगा आहे गणपती बाप्पा आणि दुसरा पोरगा आहे कार्तिक स्वामी. ही घर नंगाट आहे. बाप फिराय नंदीवर, पोऱ्या फिराय उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आणि महिला मंडळ जगातलं पहिलं महिला आरक्षण या बाईच्या नवऱ्यानं आणलं. आता हे लोक या बाईच्या नवऱ्यानं कोणी आता हे बाकीचे लोक टापा हाणते आणि 30% आणलं, 30% आणलं. तसं नाहीये. तुम्हीच उत्तर द्या, पहिल्यापासून उत्तर द्या मला. शंकर कशावर फिरतो? बोला पटकन. नंदीवर. त्याचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिल्यापासून शंकर बैलावाच आहे. आणि सगळ्या पहिल्यापासून पार्वती. मग आजही तेच आहे. आजही शंकर झोळीच्या दोऱ्या ओढितोय, पार्वती गेली बचत गटाच्या मीटिंगला. आणि शंकर पोराला झोपितोय, ग बस रडू नको आई, मीटिंगला गेली, ग बस रडू नको आई, आई मीटिंगला गेली, ग बस रडू नको. आपली आई मीटिंगला गेली. आपली आई मीटिंगला गेली. तो म्हणला माझी एकट्याची गेली, तू नेली. आता ही पार्वती कशी तयार झाली पहा. हिचा नवरा नंगाटे. शिव बोला
चक्रवर्ती. कारण हिचा नवरा कोण आहे माहितीये का? अख्खे देव आहे. हिचा नवरा महादेव आहे. अख्खे देव आणि हिचा नवरा महादेव. बरं, गडीलाही नंगाट, अंगाला भस्म, गळ्यात साप आणि शंकराची मेली बायको. नीट ऐका बरं का, ही कशी तयार झाली. कोण? देवी पार्वती. कशी तयार झाली ऐका. शंकराची मेली बायको. बायको मेली म्हणजे पूर्वी बायका जास्त करायचे, लोक करायचे म्हणजे मिळत होत्या. आता बायको हा विषय जवळजवळ ज्यांचे राहिले त्यांनी तो विषय सोडूनच द्यायचा. आता त्याने असेच दिवस काढायचे, कोणाचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि आता लग्नाचं एक वाक्य झालंय. महिला म्हणलं मी मगाशी सांगितलं, लग्नाचं एक वाक्य झालंय, हे लव्ह मॅरेज करणे, पळून जाणे, कुणाचाही हात धरून जाणे ही सामान्य क्रिया झाली. मला हिला काय लई न्या वटिंग बोलण्यासारखं काही राहिलं नाही. पूर्वी लोक बोलायचे बा, एखाद्याची मुलगी पळून गेली तर 2 महिने चर्चा व्हायची. एखादी मुली हात धरून गेली चर्चा व्हायची. आता जेवणं कसं आहे? सामान्य. झोपणं कसं आहे? सामान्य. पाणी पिणं सामान्य. तसं पळून जाणं, लव्ह मॅरेज करणं, कुणाचा हात धरून जाणं, या गोष्टी एकदम या गोष्टी एकदम सामान्य. गेली हो गेली वा. आता काय वाटत नाही कुणाबरोबर हो काहीच नाही हो. आमच्या इथं तो नळाला पाणी सोडा यायचा ना, आणि ती तुमची हो. आमचं तर असं झालं, आमच्या घरी जो किराणा आणून द्यायचा ना, आणि तुमची हो. आमचं तर काय, गाडीवर ड्रायव्हर होता तो गेला आणि गाडी गेली. ड्रायव्हर. आता या गोष्टी किरकोळ झाल्या. आता हे प्रेम करणं आणि पण एक ध्यानात ठेवा महाराज, प्रेम सत्य नाहीये. नाही, काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय, मेंदूत. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते, प्रेम करीत नाही. नाही 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 नाही, प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहे. अरे एका मूर्ख पुरीने यावं आणि आपलं एटीएम मोकळं करावं, इतके भिकारी आपण नसावं. आणि प्रेम करणाऱ्यांसाठी वाक्य लिहून घ्या, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही, एवढं सुंदर हृदय कुणाला द्यावं. हे प्रेम बिम हे सगळ्या लबाड आहेत. बॅलन्स आपण टाका, मोबाईलला बॅलन्स आपण टाका, कपडे आपण घ्या, ब्युटी पार्लरचा खर्च आपण करा, मेकअप खर्च आपण करा, हॉटेलिंग आपण करा. बसू दे बस. जाऊ दे. आता लिंक लागली तर विक्षेप ना करू. आता मी थोडा आलोय सुताव. हा त्याच्यामुळे परत सांग. बसू दे बसू दे. इकडे पुढे या पटकन पटकन. गेले 2-3 मिनिटं घेणार नाही त्यांना. बस बस आता यायचं बंद करा. गेलं ऐकणाऱ्यांना. बरं हे खरंय, कीर्तन आपलं बाहेर नाही जात, कीर्तन आत जात आहे. आवाज कमी येतोय का? मी नाही म्हणलो काही, त्यांची ओरड आहे. विठाला विठाला बस. इथं आलतो आपण. आता बाय बसू द्या. शंकराची मेली बायको इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. आता बायको पूर्वी मिळत होत्या, आता मिळणार नाही. मिळणार नाही आणि आता मिळण्यासारखं राहिलं नाही. कारण तुम्ही
तुम्ही या 4 वर्षात अभ्यास करा महिला सगळ्या मुली कधी ब्रिलियंट मुलांवर प्रेम करीत नाहीत. नाही डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, SP, UPSC अशा पोरांच्या पोरी नादी लागत नाही. पुरी नुसत्या मूर्ख पोरांवर प्रेम करणार. मूर्ख एकदम भंगरी पोऱ्या. भंगरी थोडा गालात असला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला का पोर त्याला बी लागली. आणि ती त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. काय नटबा ती का? लाज वाटली पाहिजे आपल्याला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला म्हण. थोडा राग येईल. मुलगी मला आहे. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पुरीने या 4 वर्षात रडवला आहे. जो बाप बिचारा गरिबीत राहिला पण रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर बाप तसा रडला. आणि रडणारा बाप संध्याकाळी उशीमध्ये मुंडकं कुतून रडतो. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या, माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून आणून देईल. बाप घरी येतो आणि पोलिसाचा फोन येतो तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो आणि दंडसा रडतो. आणि रडणाऱ्या बापाच्या डोळ्यातले थेंबा पोलिसाच्या पायावर पडतात. आणि बाप म्हणतो मी माझी इस्टेट विकेल पण माझ्या मुलीला मी कधी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे. माझा बाप माझा दुश्मन आहे. माझा भाऊ माझा दुश्मन आहे. अरे एका चमड्यावरच्या प्रेमापायी तुम्ही जर बापाचे नाते तोडू शकत असाल तर जीवनात कमावलं काय? काय कमावलं काय? ईश्वरासारखा बाप जर रात्री उशीमध्ये मुंडके गुंतून रडत असेल तर त्या बापाने कमावलं काय? बाप मुलीवर किती प्रेम करतो हे जगातल्या एकाही कवीला कळलं नाही. त्याला बापच व्हावं लागतं. हे कादंबऱ्या करून आणि भाषण करून कुणाला बाप कळणार नाही. कविता लिहून कुणाला बाप कळणार नाही. हो नाही कळणार. तो बाप आहे. बाप आहे तो. माझ्या मुलीचं वय 18 वर्ष झालं की ज्याची झोप उडते त्याला बाप म्हणतात. आणि तो बाप आयुष्यात फक्त मुलीच्या सुखाचाच विचार करतो त्याला बाप म्हणतात. आणि तोच बाप मुलगी पळून गेल्यावर रडतो मला. अरे रडणारा बाप एक दिवस स्वतःचा विचार करतो की मी आयुष्यामध्ये काय कमावलंय, काय कमावलंय म्या. आम्ही संपलेली माणसं आहेत. मुलींना राग येतोय पण प्रेम ही गोष्ट इतकी किरकोळ झाली का पळून जाणे कोणाबरोबर हात धरून जाणे इतकी कोटकी गोष्ट झाली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. चांगल्या बापांचं आयुष्य कमी झालंय. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. अल्पवयीन 13 ते 18 आहेत का नाही बोला. 13 ते 18 गेली पळून. का? लाज नाही, आबरू नाही, शरम नाही, काहीच नाही. का? मुलाने मोबाईल मागितला दिला, मुलाने बॅलन्स टाकला दिला, पोरानं हॉटेलला नेलं चालली, पोरानं हॉटेलिंगला नेलं चालली, त्यानं नाश्ता दिला चालली, त्यानं पळून नेली गेली. लाज नावाची गोष्ट राहिली नाही. लाज. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. मी बोलतो हे चुकीचं आहे. जरा विचार करा. महिला म्हणलं सगळे जरा विचार करा आणि कधीतरी एकदा मुलीला तिचा मोबाईल उचका आणि मुलीमधले मोबाईलचे सिम चेक करा. हसण्यावारी गोष्ट देऊ नका. गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. गरीबाला इज्जत महत्वाची आहे. त्याच्या पुढे ऐका.
गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. बरं खरंच सांगा महिला मंडळ, तुम्ही माझ्या ह्या वाक्याशी सहमत आहात का? काळाची गरज आहे. इंदुरीकर बोलतो तर इंदुरीकर दुश्मन झालाय लोकांचा. इंदुरीकर म्हणजे वाल्याकुळी झालाय, वाल्याकुळी. सगळ्यांच्या शिवाय एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला घोडा लावला नाही. माझ्या आयुष्यात नुसते लफडेच आहेत महाराज. रोज उठून नवं लफडे. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला. माझा एकच गुण आहे आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो. बस फक्त एकच गुण आहे आणि त्याची फळं भोगतो. तुम्ही मुलांच्या मुलींच्या बाबतीत महिला मंडळ बारीक आहे का? 22 वर्षाच्या मुलाचं लिव्हर खराब झालंय. अरे कोणासाठी तुम्ही ओव्हरटाईम करता? कोणासाठी तुम्ही इस्टेट कमवता? कोणासाठी तुम्ही भाजीपाल्याला कमी तेल घालता? कुणाला? कुणाला? 22 वर्षाच्या मुलाचं लिव्हर खराब झालंय. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. काय मत आहे तुमचं? 100 पोरं एकत्र 100 पोरं एकत्र केले महिला मंडळ तर 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे? दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. 22 हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 22 वर्षाच्या मुलाचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे. बोलायचं नाही कोणी. आमच्यासारखे बोलतात तर आमची बातमी, आम्ही बोलतो तर आमची क्लिप, आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार. पण जरा 2 मिनिटं चिंतन करून ऐका. बारीक महिला पुरुष हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. मुलगी पळून गेल्यावर बाप संपलेत, संपलेत बाप. याच्यावर तुमचं काय मत आहे? आता पुढे ऐका. या 4 वर्षात महिला मंडळ, या 4 वर्षात लाज वाटते 10वीला जायची. लाज लाज वाटते 10वीला जायची. लाज. मुलगा गेलाय आणि बाप जिवंत आहे. मुलगा गेलाय आणि आई जिवंत आहे. 22-23 वर्षाच्या पोराने मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावा. कोणता न्याय? कोणता? 22-23 वर्षाच्या मुलानं मरायचं आणि 50 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं. कोणता न्याय? महिला मंडळी, या 4 वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उड्या हाणतात. उड्या. काय माहित त्या पोरांना की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली? काय माहित? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला बोला बोला. सगळी बसलेली माणसं. पांढरी केस काळी केले म्हणजे तुम्ही सुधारलेत. बुट्या घालून जेवायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले. बारीतला ब्रँड प्यायचा, दारू प्यायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले. तुम्ही फ्लॅट घेतले म्हणजे तुम्ही सुधारलेत. धाबे टाकले म्हणजे तुम्ही सुधारलेत. पंप टाकले म्हणजे तुम्ही सुधारलेत. अरे तुम्ही कमावलं काय? काय कमावलंय? बोला बसलेले माणसं. तुमच्या मुलीचं लग्न करताना 10-10 हजाराची दारू नालाय का लोकांना पाचता. लाज वाटली नाही आपल्याला? लाज नाही वाटली? पुरीचं लग्न आहे ना तुझ्या पाहुण्यांना दारू पाजा अख्ख्या का लोकांना पाचता? लोकांना. अरे तुझ्या पोराचं लग्न जोरात हो म्हणून तुम्ही बसता. महिला मंडळ, ते प्रेत जर रस्त्याने त्या प्रेताला आंघोळ घालताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात गा आई? का घालतात गा आई का? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून चालवलं. आणि प्रेत पेटवल्यावरती सगळी पोरं विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं. आई पेटलाय का माझा बाप? आई पेटलाय.
आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेत जातं, पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं आणि ती पोरं आईला विचारतात आई आई. ती पोरं विचारतात आज तू खेळत का नाही, का खेळत नाही रे तू. ती पोरं म्हणतात माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय रे तुझा बाबा, मेलाय मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येताना आईला म्हणता आई मेलाय माझा बाप, मेलाय. आई भीतीला धडकी घेते, दसदसा रडते. महाराज या 4 वर्षात या 4 वर्षात तिसरीच्या पोराने बापाच्या अंत्यविधीला आहेत. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणावं फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. या जगात आपला खिसा रिकामा झाल्यावर आपलं कोणीच नाही, यावर तुमचं काय मत आहे. ना आपला भाऊ, ना आपला बाप, ना आपली बहीण आणि ना आपला भाऊ. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाले, भगवान शंकराची बायको मेली आणि तो रडला नाही. इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. मेली त्याची बायको आणि ते काय मला सांगायचं होतं देवी कशी तयार झाली. तर ते काय रडलं, ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कुणी? शंकरानं. आता शंकरानं रामाचं भजन सुरू केल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण हा गडी माणसं मारायच्या फॅक्टरीचा डायरेक्टर कोण? शंकर. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. वर माणसंच जाईना. वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का. हे म्हणले मग शंकर गुंतलाय भजनात आणि जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत नाही. नाही, जिथं भजन चालतं तिथं यमाला जाता येत नाही. त्यामुळे आपल्याला तिथून माणसं आणता येत नाही. मग हे म्हणले माणसं मरतील कवा, म्हणले शंकराचं भजन बंद होईल तेव्हा. मग आता आपल्याला शंकराचं भजन बंद करणं गरजेचं आहे. हे म्हणले आपण सगळेजण जाऊ आणि शंकराचं भजन बंद करू. हे म्हणले शंकराचं भजन बंद करता येईल, पण त्याच्यापाशी जाईल कोण? कारण जो गेला तो अजून गावात नाही आला. त्याचा कार्यक्रमच झाला. कारण शंकर हा माणसं मारायच्या फॅक्टरीचा चेअरमन. मग हे सगळे जण म्हणले आपण जाऊ. ब्रह्मदेव विष्णू सगळे आले आणि शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा होऊ द्या कार्यक्रम. हे सगळे म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? उठलं म्हणजे नवरदेव का पायाच वगाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहिला नदीवर फिरायला नंदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. आपले नवरदेव म्हणजे का सारे दरिद्री आहे का? बनियन बसत्यात घ्यायच्या, अंडरपॅन्टी बसत्यात घ्यायच्या, बूट, कारण त्याच्या अगोदर वापरत नव्हते. आता तर आपल्या नवरदेवाला वेगळीच पद्धत आणली. गेटवर नवरदेव उभा करायचा, तो भाडा आहे, आणि मग तो गेट मधून आत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा हायवेला. तो आता 100ला झालाय, नाही तर 35ला तो आता पाहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला, ते 2-4 याडपाट क्वार्टरसाठी लटकेल पोरं, नवरीच्या माग 2-3 याडपाट मेकअप केलेल्या पोरी, दरिद्री सगळ्या याडपाट तिच्या मागे हिंडायला. इथल्या फटीत चमकी, इथं कलर, इथं खालून कलर, इथं कलर.
तळपायाला मेहंदी आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. एव्हा लिपस्टिक, हा हा हा, आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा, कशावर टिंब देती बावळाटच ती. एव्हा तेव्हा केव्हा, अय्या एव्हा येव्हा तेव्हा केव्हा, अय्या वाव. आणि तो नवरदेव गेटवर आला का त्याच्या आणि त्याच्या थोडं बँडवाला, बहारो फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता. जमलं नाही मला. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब. आणि महबूब चालवतं कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका एवढं येते. शंकर म्हणले मी बायको करायला तयार आहे, पण महिला मंडळ इथं तुमच्यासाठी आहे बरं. पार्वतीने करार करून घेतला होता, कोणत्याही अवतारात शंकरच माझा पती असेल. हा करार होता. मी विष्णू मी हिमालयाच्या पोटी जन्माला आले तरी तेच, आणि मी राजा दक्षच्या पोटी जन्माला आले तरी तेच. पार्वती राजा दक्षच्या पोटी जन्माला आली, लग्न ठरलं. राजा दक्षने 13% पतसंस्था काढली, लॉन्स पिन्स घेतलं आणि शंकर नवरदेव झाले. पण आता घोटाळा असा झाला, शंकराला सपारी नव्हती, शंकराला बाबा सूट नव्हती. शंकराला ड्रेस कोणता होता माहितीये का? पूर्ण अंगाला भस्म, अख्ख्या अंगाला काय लावायचं? भस्म. कपाळाला अर्धा चंद्र. आणि आजही शंकराच्या फोटोत चंद्र कसा आहे? अर्धा चंद्राला अर्धा चंद्र. शंकर नवरदेव झाले, पण नवरदेवच उघडीनं डोळे, कारण नवरदेव होता ध्यानात बसेल. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. म्हणले हा नवरदेव जर डोळे उघडीने तर झटे कोण करील? मग नवरदेवानं उघडले डोळे, वरणच कुठे? मग शंकरानं दिली आरुळी. शंकरानं दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. हर्षयुक्त उमापती भूते वेतालनाथी वेतालनाथी भूते वेतालनाथी वेतालनाथी भूते वेतालनाथी वेतालनाथी भूते वेतालनाथी 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 हर्षयुक्त उमापती भूते वेतालनाथी वेतालनाथी भूते वेतालनाथी वेतालनाथी भूते वेतालनाथी वेतालनाथी भूते वेतालनाथी. बस. शंकरनं शंकरनं उघडले डोळे आणि अख्खं वराड आणि दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. भूत. शंकरावर प्रेम कोणचं?
भूतांचं आणि भूत वरहडाची पहिली ट्रक गावात घुसली, निमा मंडप उडून गेला. लोक म्हणले वराड जर असे तर नवरदेव कसा असा. मग नवरदेवाने भूतांना सांगितलं तुम्ही मागे जा, माझं लग्न होणार नाही. भूत म्हणले आम्ही मागे जाणार नाही. शंकर म्हणले मग मी नवरदेव होणार नाही. मग शंकराला भूतांनी प्रश्न विचारला आम्या नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही लग्नात नाचते ना, ही भूतांची औलाद आहे, भूतांची. म्हणून तर काही नाचताना असं करतात पहा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे, कॅबिन मधून. आणि पूर्वी लग्नात फक्त पुरुष नाचत होते. आता मुलीच्या हळदीमध्ये स्पेशल डान्सर मुलीची आई आहे. आई नाचायला, पुरीला हळद, नवरदेव नाचतोय लग्नात, नालायक. नवरीची आई, नवरदेव नाचायला, नवरी. आता तर इतका बावळाटपणा केलाय पुरीने या 2 महिन्यापासून. हळद तर झालीच, पण आता मेहंदी आणलाय नवा कार्यक्रम. लाख रुपये खर्च आहे मेहंदीला, लाख रुपये जेवण आहे मेहंदीला, आणि 20 रुपयाला कोण आहे. तो 20 रुपयाचा कोण घ्यायचा आणि फक्त दाबायचा. नुसती गांडूळ, उंदराची पिल्लं, कोंबडीची पिल्लं, इथून इथवर, इथून इथवर. आणि झाली मेहंदी. महिला मंडळ, नवरदेव लग्न मंडपात आला आणि वर वळायची पाळी आली. वर करून वळी ती नवरीची आत्या टीप घेऊन आली, पाण्याचं टीप, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबानं हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची आत्या जागेवर मेली रे, जागेवर मेली. आरडली नाही, काहीच नाही. त्याच लुगड्यावर गेली ग बाई, त्याच लुगड्यावर. वर वावळणीचं लुगडं घेऊ नये बाई, ज्यांनी घेतलं त्यांनी नेऊन द्या. आणि लग्नाला लग्न या कुंद तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु तिथी देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष झाल्या पा शुभमंगल पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत हे पंढरपुरात हो पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग
देवाचं लागत खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला भानू नवरी नटली नवरी नटली बारबाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला हो आलो वराडी कोणकोणा वराडी कोणकोणा संगे पार्वती घेऊन आले गणपती गजानना गणपती गजानन आले गणपती गजानन या साखर पुण्याची याने बाई साखर वाटली साखर पुण्याची याने बाई साखर वाटली नवरी 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 बाबाई सुपारी फुटले नवरी नटली बाबाई सुपारी फुटले बाबाई सुपारी फुटले नवरी नटली बाबाई सुपारी फुटले या बाईचं लग्न झालं पार्वतीचं लग्न झालं पार्वती नवऱ्याच्या गेली आता पूर्वी लग्न नवऱ्याच्या घरी जाताना नवरी एक तासभर रडायचा कार्यक्रम चालायचा पूर्वी लई इवळी काकाच्या गळ्यात हात घाल मामाच्या गळ्यात हात घाल मावशीच्या गळ्यात हात घाल आणि रडाई आता रडत नाही नवरी आता नवरी अजिबात रडत नाही आता नवरी नवरदेवाच्या घरी जाताना अशी जाते सगळे हप्ते पेड करा तर मी दुसरा हप्ता घेऊन येते आता काय नाही आता कोणी रडत नाही आता महिला मंडळ समजा तुमची सासू मेली राहू दे मेली तुमची सासू तुम्ही म्हणाल बाई काय चांगली बातमी दिली बाई बाबानं बाबाच्या तोंडात साखर पडो हा आता सासू गेल्यावर तुम्ही रडत किती काय रडायचं ट्रेनिंग घेतलंय तुम्ही कोणत्या कॉलेजला होत्या काय नाटक आहेत रडायला वा 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 बांगड्या काय फोडीतील थोबाड काय झोडीतील लुगडं काय फाडीतील डोळे काय पांढरी करतील तोंड काय वाशीतील आणि दनादन सासूच्या गळ्यातली मणी कापिती म्हणजे किती भामटी आहे तू वर रडतीन खाली मणी कापिती आणि वर आपल्याला असं वाटतं लोक म्हणतात पाणी द्या तिला पाणी द्या हवा येऊ द्या हवा येऊ द्या बाजूला सारखा तिला तिची शुगर वाढन तिचा बीपी वाढन आणि ती इतकी भामटी हे रडारडी ही सगळी भामटीची दुनिया प्रियकर प्रियसी दोघ जण येड्या बाबडीत बसले हायवे टच गप्पा मारताना ती पोरगी भांगारच होती ती पोरगी त्याला बावळीत म्हणायची माझ्या डोळ्यात पाय माझं हृदय फाडून पाय तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे तिनं सोडून दिला घाटात अरे हे प्रेम बीम सगळ्यांना बाडे पार्वती गेली नवऱ्याच्या घरी शंकर झाला नवरदेव त्यांचं लग्न सुरळीत संसार झाला आणि बापाच्या घरी यज्ञ मांडला तर हा शंकर नवरदेव काय दक्षला मान्य नव्हता त्यामुळे त्याला थोडा राग होता त्याने याला आमंत्रण दिलं नाही आणि महिला मंडळ कधी बी थोडं जाऊ द्या पण नवऱ्याचं ऐकत जावं थोडं और तुमची बाजू घेतोय पाहता काय मॅथ कारण आपल्याला एकच पुरस्कार आहे तुम्हाला काही कळत नाही आणि सध्या तर आपली बायको आपल्याला एवढंच म्हणते तुम्हाला काही कळत नाही मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती कवाय पडून गेली असती मला तुम्ही माहित नव्हते एवढा टोणगा आहे माझ्या नशिबीत कुठून आले
नाही नाही, बायको फक्त दोघांनाच चांगली मिळते महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको लई सज्जन बाई महाराज, मार खायला इतकी निबार, किती हाना घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणते काला है लेकिन दिल वाला है. काही नाही, तिला किती हाणलं तर ती म्हणते माझ्या पप्पाच्या बाप्पासारखा माणूस नाही. दारुड्याची बायको मार खायला निबार लई, पुढाऱ्याची बायको सेवा करायला लई निंबर एक. कोणी येऊ दे, चहा पाणी आहेत. बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी. भजन्यांच्या, गायकवादकांच्या, पखवाद्यांच्या, बाबा लोकांच्या. आमच्या बायका फटका खाती नाही कधी, अजून तर नाही भाऊ, अजून हात सुद्धा वर नाही इतक्या दिवसात. कारण आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला निघला का आजही चालले. शंकर नवरदेव झाले, बापाच्या घरी यज्ञ मांडला. पार्वतीनं नकार दे, शंकराने नकार दे, शंकराने नकार दिला. पार्वती गेली, पार्वती गेली, नवऱ्याचा अपमान झाला, आगडीत उडी टाकली. पार्वतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 झाली महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धी सप्तशृंगी वणी. आणि या सगळ्या देव्या तुमच्या नगरसेवकाने तुमच्या सेवेला आणून ठेवल्या. नगरसेवक आणि त्यांचे चिरंजीव यांनी ती देवी आणली. आता ही जी देवी आहे हिचंच नाव माया आहे आणि मायेनंच आपल्याला जोडलंय. कसं जग जोडी जग जोडे, जग जोडी जग जोडे, जग जोडी जग जोडी, जग जोडी जग जोडे, हो जग जोडे, जग जोडी जग जोडे.
देवी आले लाडी नाव ठेवले बाल मांडीला बेटी बाती बाल मांडीला बेटी बाती बाल मांडीला बेटी बाती बाल मांडीला बेटी बाती मांडीला बेटी बांधे बाळ मांडीला बेटी बांधे बाळ मांडीला बेटी बांधे बाळ बेटी बाती क्या बात है नगरसेवक साहेबांनी तुमचे आणि त्यांचे चिरंजीव ओंकार पाटील आहे का मी भरपूर कीर्तन केले पण एवढ्या महिला तालातल्या नाही पाहिला कीर्तनाला ताल असतात आता ह्या तुमचा ताल नाहीये तुमच्याकडून देवी करून घेते आपण कसं असतो तुम्ही आणि मी फक्त निमित्त असतो तिला आपल्याकडून सेवा करायची नाहीतर जनरली महिला टाळ घ्यायला लाजतात अजूनही महिला माईकवर नाही लाजत भाषणाला भाषण तर असं तापून आणतात 1.5 महिना पाणी नसलं तरी ते म्हणतात पाणी प्रश्न गंभीर आहे पण तुमच्यासारख्या भाग्यवान तुम्ही आहात की तुम्ही ह्या ब्रह्मानंदात आहात आता पुढे समजा हा आनंद पांडुरंग तुम्हाला कायमच देत राहणार आणि इथं रंगलं पाहिजे डांबरीवर बाई वाड्यावया राहतो भाड्याच्या घरात अरे हा नगरसेवक भाग्यवान आहे त्यांचा मुलगा भाग्यवान आहे देवीचा एवढा येत नाही आणि हा मायेचा तमाशा आहे कोण कोणची बायको नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण कोणची बहीण नाही कोण कोणची प्रियसी नाही 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 ह्या जगात रुक्मिणी आपली आई आहे आणि पांडुरंग आपला बाप आहे हे बाकी काय घेऊन बसले तुम्ही महाराज आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा मरणार नाही मेलो माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले मला फायदा काय मी उलथून जाणार मग हे बाकीचे मला झाड आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला काय उपयोग त्याचा ए ब्रे बस खाले बस खाली बस आणि आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली एक वाक्य सांगा तुम्हाला असा नगरसेवक आहे अशी त्यांची चिरंजीव आहे आणि असा त्यांचा वार्ड आहे एवढाच देवीने शेवटपर्यंत सांभाळावा नाही तर संसार करण्यात काय मजा आहे कितीला आहे तू कितीला आहे तू तिसरी सीमी का मराठी चौथी म्हणजे 5 मिनिटात कस काय चौथीला गेला आता तर तिसरीला होतो का तो शंका आहे तुला तिसरीला आहे का चौथीला आहे चौथी सीमी का इंग्लिश मीडियम मराठी मीडियम वा 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 हा सगळं कौतुक करावं तुझं तू कितीला आहे रे 5वी सीमी का मराठी इंग्लिश मीडियम आहे का वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस बोल नका रे बाकीचे सांगू नका रे वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस लिक्विड करेक्ट मिल्क लिक्विड स्टोन सांगू नका स्टोन तू कितीला आहे रे तू नाही ते सदा 5वी सीमी का मराठी मराठी मीडियम बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात तू विचार मला बाप कुणाला म्हणतात काय म्हणतात रे बापाच्या बायकोला करेक्ट आणि आईच्या आईला
आजी. नववीला कोण आहे इथं? नववीला पुरींमध्ये कोण आहे नववीला? नाही. 10वी 10वीला तुम्ही दोघी आहे का? सीमी का मराठी? मराठी मीडियमला आहे का? वा. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे. त्याचं नाव काय? करेक्ट. केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. इन प्रकरण नंबर 4. इंग्रजी सांगू का मराठी? मराठी सांगू. मला मराठी टपक्यात नाही जमणार. सांगू का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4. चौथ्या प्रकरणामध्ये एक अशी आकृती आहे विज्ञान पेपर 1चा. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर? उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? फ्लेमिंग. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात. आवर्त सारणीतील तिसऱ्या प्रकरणातला प्रश्न आहे. आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात. करेक्ट. आणि आडव्या रेषेंना करेक्ट आवर्तन म्हणतात. मग मेंडेलिफच्या आवर्त सारणीत गणांची संख्या आवर्तनांची संख्या बरं सोपं सांगा. दोघीच्या दोघी सांगा. 8 मूलद्रव्य. तू 8वी 10वीला तू? मग दोघी जणी सांगा. 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखेच असतात. हा कुणाचा नियम आहे? 8 मूलद्रव्ये चढत्या अनुक्रमाने मांडली असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखेच असतात. हा न्यूटनचा अष्टकाचा नियम आहे. मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्ती फल आहे. हा मेंडेलिफच्या आवर्त सारणीचा दीर्घ श्रेणीचा नियम आहे. एम आय करेक्ट? यस. नववीला कोण इथं? पुरींमध्ये कोण आहे नववीला? आता का आला खबर होती? नववीला 10वीला. तू कितीला रे? 7वी 10वी 6वी. सेमी का मराठी? इंग्लिश. त्या शेजारचा कितीला आहे? 10वी 6वी. से इंग्लिश मीडियम का? सेमी का? वा वा वा. सेमी. सेमी. 10वीच्या पुरी. 10वीच्या पुरी शिकवायचं झालं की तुमचं? विज्ञान पेपर 1 मधलं 9वं प्रकरण झालं का? अल्केन, अल्कीन, अल्कलाइन झालं. कार्बन कार्बन सिंबल सिंगल आर्केन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर्कीन, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अल्कलाइन, and CnH2n+2 and CnH2n-2. It is the formula. Correct? तू कितीला आहे ग? चौथी खाली बस. चौथी. सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम. पसायदान टिंबटिंब या संतांनी लिहिले. तू बरे. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. पोरानो ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आरसी. करेक्ट. आणि तो पोऱ्या? करेक्ट. परशा. आणि आता एक ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे? पुष्पा. आणि ते वाक्य काय? झुकेगा नाही. आवाज कमी येतोय. झुकेगा नाही. करेक्ट. आणि आता एक नवीन गाणं आलंय ना, आली झुमकेवाली. आवाज कमी येतोय. आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता एक आलंय ना नवीन, आला आला पाटलाचा. करेक्ट. त्याने घाटात केलाय. आवाज कमी येतोय. त्याने घाटात केला राडा. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि
हे जर मी बोललो असतो ना तुम्ही लगेच क्लिप तयार केली असती. इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या, लगेच गेम. आता यांचंच म्हणणं आहे, माझं कुठं काय म्हणणं आहे. नाही, आता नगरसेवकांनी कार्यक्रमाच्या आयोजित केलाय, बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केलाय. आपण आता बदल होणं काळाची गरज आहे. नुसते कीर्तन ऐकून नाही जमणार आता. नाही नाही, तू कितीला आहे रे? 7वी वाला कोण आहे इथं? 7वी वाला, 7वीला आहे की तू? शेमी का मराठी? शेमी. घड्याळाला काटे किती? 12. करेक्ट. हे असं ते. तू कितीला आहे? तो काळ्या शर्टवाला ते तोंडलं पित होतो, तो माग पाहत होतो. तूच अरे तूच कितीला आहे? 7वी, 6वी, 10वी. 10वीला आहे तू? एवढा टाइम कुठं होता तू? तू सेमीला आहे का मराठीला आहे? हा, मराठी मीडियम आहे का? वा 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 वा. चुंबकत्वाचा शोध टिंब या शास्त्रज्ञाने लावला. प्रकरण नंबर 4. पुरीनो 10वी वाल्या, चुंबकत्वाचा शोध टिंब या शास्त्रज्ञाने लावला. 4थ्या प्रकरणात पहिलीच ओळ ओरस्टेड. नाही, तुमचं घर किती अंतराव आहे? विज्ञान पेपर 1चं पुस्तक आणा बरं. 4थ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व नावाचं प्रकरण आहे. म्हणजे तुम्ही सेमीला असल्यामुळं 10वी वाला 10वीला तू. हा, आता नीट ऐक. नीट ऐक. पाण्याचे असंगत आचरण 6वं प्रकरण झालं का? झालं. 8वं झालं. 6 महिने किती मार्क आहे तुला? तुझ्या मागचा की तुला येतो काळ्या शर्टवाला, तो तुला चिमटे घेतो तो. नाही, महिला मंडळ तळतळीने सांगा. माझा राग येऊ द्या. माझी 30 वर्ष शिव्या खाण्यात गेले लोकांच्या. 30 30 वर्ष गेले माझे. पोरीनो माझं एक ऐकाल का? सांगू का? तुम्ही जीवनात किती आनंद लुटा, फक्त बापाची मान कधी खाली होऊ देऊ नका. बस. आपला बाप आहे ना, बाप असा गल्लीनं मस्तपैकी चालला पाहिजे. गरीब असू द्या, शर्ट फाटू द्या, बनियन फाटू द्या, पण त्याच्या चारित्र्याकडे कोणी बोट नाही केलं पाहिजे. आणि महिला मंडळ, तुम्हाला एक वाक्य सांगा. आजपासून या वार्डातल्या सगळ्या महिलांनी माझ्यासाठी 30 रुपये खर्च करायचा. 30 ज्ञानेश्वरी विकत घ्या आणि देवाऱ्यात ठेवा. सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. कारण ज्ञानेश्वरी आहे ना, हा ग्रंथ नाही आहे. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हा, तिला फडक्यात गुंडाळा. 5-6 दिवसातून दर्शन घ्या. हळद कुंकू व्हा, रोज दर्शन घ्या. ती फडकं धुवून काढा, तुमचं कल्याण करेल. आणि यांना पसायदान शिकवा, हरिपाठ शिकवा, जरा पिढी वाचवा. नुसते पबजी. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रम्मी खेळून भिकारी झाले. आणि मुलींचं इतकं रेकॉर्ड झालंय, पुरी ह्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या पोरांनो प्रेम करीत नाहीत. पुरी आता इथून बाहेरच्या राज्यात पबजी खेळतात. इथून. कारण आपली पोरं मेल्यामुळं. खरंय का खोटंय बोला. आता हे बदल होणं काळाची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे?
अख्ख्या मायेला जगानं सोडलंय, तिला ताब्यात ठा नाव ठेविले लाडी. नाही तर आता मजा नाही. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरि जय 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 विठोबा रखुमाये हरि जय 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमाये विठोबा ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली जय 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 बोले